3.5 महिन्यापूर्वी म्हणजेच 4 मे रोजी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आणि संपूर्ण देशाची नजर खिळली होती ती पश्चिम बंगालवर. सगळ्यांना अपेक्षा अशी होती, तसंच घडलं. म्हणजे सगळ्यांना अपेक्षा जशी होती तसंच घडलं. भाजपनं तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव करत बंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये इतिहास रचला. 294 पैकी तब्बल 208 जागा जिंकल्या. एवढंच नाही तर खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही भावनेपूर या मतदारसंघातून दारुण पराभव झाला. भाजपचा हा विजय इतका प्रचंड होता की देशभरात एकच चर्चा सुरू झाली. आता भाजपला कोणताही पर्याय उरलेला नाही. ज्या ताकदीने भाजप बंगाल जिंकू शकतं त्याच जोरावर पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि 2029 मध्ये पुन्हा एकदा केंद्र सरकार भाजपचंच बनवणार असं चित्र निर्माण झालं होतं. पण गेल्या 2 महिन्यात असं काय घडलं की देशाचं राजकीय चित्र पार बदलून गेलं. ज्या तल्लख बुद्धी आणि प्रचंड बुद्धिमान असलेल्या राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू अशी तयार करण्यात आली होती, परंतु राहुल गांधींनी दाखवून दिलं की पप्पू ते पॉवरफुल नेता अशी प्रतिमा कशी बनत गेली. याच विषयावर आपण आज बोलणार आहोत. हा विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि नमस्कार, मी सुनील गायकवाड. आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, जुलै महिन्यात देशात जेन झी यांनी मोठं आंदोलन उभं केलं. जेन झी म्हणजे ही युवा पिढी, 2535 दरम्यानची युवा पिढी यांनी खूप मोठं आंदोलन दिल्लीत उभं केलं. राहुल गांधीसह संपूर्ण विरोधी पक्ष आक्रमक झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा संसदेचा सामना करू शकत नाहीत अशी प्रतिमा तयार झाली. कालपर्यंत अजस्र वाटणाऱ्या भाजपाविरोधात आज देशभरात नाराजीची एक मोठी लाट दिसत आहे. हा बदल इतक्या वेगाने कसा झाला? खरंच देशात भाजप विरोधी वातावरण तयार होतंय का? समजून घेऊया या 3 मुख्य मुद्द्यांमधून. पहिला आणि महत्त्वाचा घटक अँटी इन्कम्बन्सी. 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. 12 वर्षापासून भाजप सत्तेत आहे. कोणताही पक्ष दीर्घकाळ सत्तेत राहिला की जनतेत नाराजी वाढणं स्वाभाविक असतं. हळूहळू सरकारचा सामान्य माणसाच्या मूळ प्रश्नांशी असलेला संपर्क तुटतो. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून देशातील तरुण रस्त्यावर उतरले, पण हा फक्त एक ट्रिगर पॉईंट होता. याआधी IT क्षेत्रातील जे लेऑफ झाले, खराब रस्ते, पेट्रोलचे दर आणि टॅक्सेशनचा वाढता बोजा, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंमध्ये असलेले गोड तेल, साखर यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. हे विषय रोजच्या जगण्याशी जोडलेले आहेत. या प्रश्नावर जनतेची नाराजी साचत गेली आणि सरकार ती रोखण्यात अपयशी ठरलंय. दुसरीकडे भाजपचा पारंपरिक हिंदुत्वाचा मुद्दा आता काहीसा मागे पडताना दिसतोय. एक पिढीसाठी तो महत्त्वाचा होता, पण आजच्या नव्या पिढीचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना पेपर फुटी, लेऑफ, कर प्रणाली यावर ठोस उत्तरे हवी आहेत. हा बदल वेळेत न ओळखल्यामुळे ही नाराजी आज मोठ्या अँटी इन्कम्बन्सीमध्ये बदलत आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मोठा घटक राहुल गांधी इम्पॅक्ट. पप्पू ते पॉवरफुल नेता. गेली अनेक वर्ष एकच प्रश्न विचारला जायचा, मोदींना पर्याय कोण? भाजपच्या IT सेलने राहुल गांधींची बनवलेली पप्पू ही प्रतिमा काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरत होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधींनी जनतेशी थेट संवाद साधत आपली प्रतिमा पूर्णपणे बदलून दाखवली. पूर्वी राहुल गांधी हे हिंडनबर्ग, राफेल, अदानी अंबानी या विषयावर बोलायचे, जे सामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेले नव्हते. हे अदानी अंबानी, जे राफेल, हिंडनबर्ग हे प्रकार काही सामान्य माणसाच्या जीवनाशी थेट संपर्कात म्हणजे आयुष्याशी निगडीत नव्हते. त्यामुळे सामान्य जनतेला त्या प्रश्नाचं काही एवढं शोधसूतक वाटत नव्हतं. आता राहुल गांधी थेट बोलतात पेपर फुटीवर, आरक्षणावर, जातनिहाय जनगणनेवर आणि वोट चोरीवर. हे ते प्रश्न आहेत जे थेट जनतेच्या पोटाशी आणि भविष्याशी जोडलेले आहेत. विरोधाची ही स्पेस राहुल गांधींनी अचूक कॅप्चर केली. या उलट भाजपचा IT सेल बदलत्या वातावरणात मागे पडताना दिसतोय. म्हणूनच तब्बल 11 वर्षांनी अमित मालवीय यांना IT सेल प्रमुख पदावरून हटवावं लागलं. पण तोपर्यंत राहुल गांधी राजकीय मैदानात बाजी मारली होती. आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक, भाजपची बदललेली राजकीय स्थिती. 2014 नंतर भाजप नरेटिव्ह
सेट करायचा, मग ते सर्जिकल स्ट्राईक असो, 370 कलम असो, व राम मंदिर कोणतेही असो, भाजप ॲक्शन घ्यायचा आणि विरोधक फक्त त्यावर प्रतिक्रिया देण्यात अडकायचे. खेळ भाजपच्या स्पीचवर व्हायचा. आणि पण 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून चित्र पूर्णपणे बदललं. विरोधकांनी संविधान बदलाचा नेरेटिव्ह आणला आणि भाजपला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. तिथे भाजपच्या जागा घटल्या. नुकत्याच झालेल्या जैनची आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि पॅलेट गनचा मुद्दा विरोधकांनी अगदी ताकदीने लावून धरला. विरोधकांनी पेपर फुटीचा प्रश्न विचारला की भाजप वंदे मातरमचा मुद्दा पुढे करतोय. पण हा जुना फॉर्म्युला आता जनतेला अपील होत नाहीये. भाजप आता स्वतःच्याच खेळाऐवजी विरोधकांनी ठरवलेल्या पिचवर खेळताना आणि प्रतिक्रिया देताना दिसतोय. पूर्वी भाजपवाले बोलायचे आणि काँग्रेस प्रतिक्रिया देण्यामध्ये अडकायची. आज परिस्थिती बदलली. आज परिस्थिती अशी आहे, काँग्रेसवाले बोलतात ते आणि भाजपला प्रतिक्रिया द्यावी लागते. पण मग भाजपचे सगळे पर्याय संपले आहेत का? भाजपनं मैदान सोडलंय का? तर उत्तर आहे अजिबात नाही. लोकसभेला अजून तीन पूर्ण वर्ष बाकी आहेत. ते आधी उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याची विधानसभा निवडणूक आहे. उत्तर प्रदेशाचा निकाल देशाचं राजकारण बदलू शकतो. महाराष्ट्राचं उदाहरण आठवा. लोकसभेत भाजपचा दारुण पराभव झाला लोकसभेला, पण त्यानंतर हरियाणात भाजपने जोरदार कमबॅक केलं आणि याच लाटेवर महाराष्ट्रात पुन्हा नंबर 1चा पक्ष बनवून दाखवलं भाजपने. जर 2027मध्ये प्रतिकूल परिस्थितीत भाजपने उत्तर प्रदेश जिंकला तर 2029ची लोकसभा निवडणूक भाजप पुन्हा जिंकू शकतो. पण यासाठी विरोधकांना सरकार विरोधात तयार झालेले वातावरण पुढची 3 वर्ष असंच टिकून ठेवावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? देशात खरंच भाजप विरोधी लाट तयार झाली आहे का? राहुल गांधी मोदी शहांना तगडं आव्हान देऊ शकतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आवाज जनतेचा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.